नमस्कार. मी विप्रा अपडेट्स मराठीमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. लाडकी बहीण योजनेअंतर्गत फॉर्म भरलेल्या बऱ्याचशा महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत, पण बँक खाते आधार कार्ड बरोबर लिंक नाही. भरपूर महिलांना मेसेजेस येत आहेत. आपण तात्काळ बँकेला भेट देऊन आपले खाते आधारशी संलग्न करावे. आता असं का, याचे उत्तर आपण जाणून घेऊया. NPCI नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या सूचनेनुसार एक व्यक्ती एका वेळेस एकच बँक अकाउंट त्याच्या आधार कार्ड सोबत लिंक करू शकतो. आणि समजा जर दोन वेगवेगळ्या बँकेमध्ये त्याने बँक अकाउंट लिंक करण्यासाठी अर्ज दिला असेल, तर शेवटी जी बँक प्रोसेस करेल आणि त्याच्यामधला जो बँक अकाउंट आधार कार्ड सोबत लिंक होईल तोच या ठिकाणी दाखविला जाईल आणि तोच ॲक्टिव्ह राहील. आणि त्यामुळे जर लाडकी बहीण योजनेच्या फॉर्मवर तुम्ही जो बँक अकाउंट नंबर दिला असेल आणि जर तो अकाउंट नंबर आधार सोबत लिंक नसेल आणि तुमचा दुसरा कुठला तरी बँक अकाउंट लिंक असेल, तर ते पैसे त्या अकाउंटला जाण्याची शक्यता आहे. कारण DBT मार्फत येणारे पैसे तुमच्या डायरेक्ट अकाउंटमध्ये पाठवले जात नाहीत, तर ते पाठवले जातात तुमच्या आधार कार्ड नंबरवरती. त्यामुळे या योजनेअंतर्गत सरकारने भरपूर बदल केले, डॉक्युमेंट्समध्ये सुद्धा बदल केले, भरपूर नवे अपडेट्स आणले. परंतु एक गोष्ट मात्र सरकारने कॉमन ठेवली होती, ती म्हणजे महिलांचे स्वतःचे बँक खाते असले पाहिजे आणि ते आधार खाते बँकेला लिंक असलं पाहिजे. आता इथे तुम्ही लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांना मिळणार आहेत, पण फक्त त्याच महिलांना मिळणार आहेत ज्यांचे आधार कार्ड बँकेबरोबर लिंक आहे. मग आता इथे आपलं आधार कार्ड लिंक आहे किंवा नाही आहे, आता इथे चेक केल्यानंतर जे अकाउंट बँकेला दाखवत आहे ते तर तुम्ही फॉर्ममध्ये भरले नसेल किंवा जे फॉर्ममध्ये भरले असेल ते आधारसोबत लिंक नाही. अशा वेळी काय करायचे, इथे तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही आधार कार्ड लिंक करायच्या प्रोसेसलाच आधार सीडिंग असे सुद्धा म्हणतात. त्याच्यामुळे आधार लिंकिंग, आधार सीडिंग यामध्ये अजिबात गोंधळून जाऊ नका. तुम्ही बँकेमध्ये जाऊन ऑफलाईन अर्ज करून त्याच्यासोबत आधार कार्डची कॉपी जोडून बँकेमध्ये दिली की बँकमधील कर्मचारी तुमच्या आधार सीडिंगची प्रोसेस, आधार लिंकिंगची प्रोसेस पूर्ण करतात. त्याचप्रमाणे तुमचं आधार कार्ड आधीपासूनच बँक लिंक आहे का, असेल तर ते कोणत्या बँकेला लिंक आहे याची माहिती सांगणारा माझा 13 ऑगस्टचा व्हिडिओ नक्की पहा. त्यामध्ये तुम्हाला लगेचच कळेल तुमचं बँक अकाउंट आधार लिंक आहे का आणि जर आहे तर ते कोणत्या बँकेमध्ये आहे. त्यामुळे आधार सीडिंग किंवा आधार लिंकिंग करण्यापूर्वी तुमच्या आधारचं स्टेटस पहिले चेक करा. आता इथे लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर झालेला आहे, पण तुमचं आधार कार्ड हे बँक खात्यासोबत लिंक नाही. आता अशा परिस्थितीमध्ये ज्या महिलांचे आधार कार्ड त्यांच्या बँकेमध्ये लिंक नाही, त्यांना मात्र येणारा पहिला हप्ता म्हणजेच 3,000 रुपये त्यांच्या खात्याशी आधार संलग्न झाल्यानंतरच रक्कम मिळणार आहे. याबाबतच्या स्पष्ट सूचना महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी दिलेल्या आहेत. आता समजा तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे, अप्रूव्ड झालेला आहे, पण तुमचं बँक अकाउंट लिंक नाही, तर इथे तुम्ही लगेचच बँक लिंकिंगची प्रोसेस सुरू केलीत, तुमचं बँक अकाउंट लगेचच तुमच्या आधार कार्ड बरोबर लिंक करून घेतलं, तर येणारा पुढचा हप्ता हा वेळेतच मिळेल, मिस होणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर बँक अकाउंटला तुमच्या बँकेत जाऊन ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्यासोबत लिंक करून घ्या. सगळ्यात सोपा ऑप्शन, बँकमध्ये जाऊन तुम्ही बँक कर्मचाऱ्यांशी बोलून फॉर्म भरून लगेचच आधार कार्ड लिंक करून घ्यावे. ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.